तर आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षामध्ये कोणी बंडखोरी केल्यास त्याचा फटका हा पक्षाला बसतो। एक चुकीचं बटन दाबल्यास देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ होईल। त्यामुळे चुकीचं बटन दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका। आता भंडाऱ्यातील सर्व मोबाईल आणि व्हॉट्सॲप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले असून सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे, असा थेट इशारा बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना दिला। मी आता पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार। तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले आहेत। कोण काय बोलतं कोणत्या व्हॉट्सअप, तुम्हाला काय वाटतं तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर नाही? कोण काय व्यक्त होतं आम्हाला माहिती नाही। आवेशामध्ये तिकीट न भेटल्याच्या रागामध्ये आपण त्या ठिकाणी जो भडा तमाशा उभा करतो। पण एक चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी ही पक्षाला किती विचार करेल। आपल्या पक्षाची इज्जत पडणार असताना एक जरी कार्यकर्ते बदनामी केली, पंकज भरणे आणि मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही। तर राज्यात पुन्हा एकदा डिफेंडर कारचा मुद्दा चर्चेत आलाय। आमदार संजय गायकवाडांवर झालेल्या आरोपानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी राज्यात 21 आमदारांना डिफेंडर कार वाटल्याचा आरोप केलाय। एका ठेकेदारानं सत्तेत असलेल्या आमदारांना कोट्यावधींच्या डिफेंडर कार गिफ्ट केल्यात, असा खळबळजनक दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। लवकरच ते 21 सत्ताधारी आमदार कोण हे येणाऱ्या काळात जनतेला कळेलच, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले। पाटलांच्या फोडलेल्या या बॉम्बमुळे पुन्हा एकदा डिफेंडर कारची चर्चा मात्र सुरू झाली आहे। तर मागच्या काळामध्ये 50 खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता, तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे। कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत। आता त्या 21 आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण, हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही। आता एक मोठी बातमी, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या साखर कारखान्याचं नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलंय। राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरचं नाव राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं करण्यात आलेलं आहे। आणि यावर अधिक बोलण्यासाठी स्वतः गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पडळकरजी, आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे, आपला देखील वाद याच्याशी रिलेटेड आहे, काय आपली प्रतिक्रिया? जत तालुक्यातील शेतकऱ्यांची अस्मिता हा राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्प्याळी जत हा आहे। परंतु सत्तेचा दुरुपयोग करून, सत्तेचा गैरफायदा घेऊन, जिल्हा बँकेचा गैरफायदा घेऊन जयंत पाटलांनी हा कारखाना काही थोड्या किमतीमध्ये तो घशात घालून घेतलेला आहे। आणि लोकांच्या भावना तीव्र आहेत की तो कारखाना सभासदांचा झाला पाहिजे। 22,000 सभासद आहेत आणि आता तर सर्व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे ऊसाच्या क्षेत्राची लागण मोठ्या प्रमाणात आहे। तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय झालाय। लोकांनी आता त्यांच्या मनातल्या भावना या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत। तर पुढे याचा शेवट राजे विजयसिंह डफळे सहकार कारखाना लिमिटेड तिप्प्याळी जत असं जोपर्यंत होत नाही, कारखाना जोपर्यंत सभासदांकडे नाही, तोपर्यंत रस्त्यावरची आणि न्यायालयाची लढाईची भूमिका ही जत तालुक्यातल्या सभासदांनी घेतलेली आहे। जत तालुक्यातल्या सभाची जी भूमिका आहे कारखान्याच्या बाबत, त्या भूमिकेच्या सोबत जतचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या सोबत ठामपणे उभा आहे। बरं, म्हणजे तुमच्याच वतीनं हे नाव बदलण्यात आलंय असं म्हणूया? नाही, सभासदांचा तो विषय आहे, मी सभासदांच्या सोबत आहे। मग आता तुम्हाला काय म्हणायचं म्हणा, पण आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत। ठीक आहे, पडळकरजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी।